राम कृष्ण हरी हरे कृष्ण राम कृष्ण हरी हरे चरणा अहो स्वामी कृपया देवाया करावा भेर सहज लीळे उदकी वजात निरक्षरिया निज सत्ते अहो स्वामी कृपया देवा या न करावा भेर गिळा म्हणे धरा राहते तरी दारमती निरूपम अहो स्वामी कृपया देवा या न करावा भेर नाम म्हणता मोक्ष नाही ऐसा उपदेश करीत गतीर व्हावे त्यांचे ठाई दुष्ट वचन वाक्य ते जयाचे राहिले मानसी त्याची पावरे तयासी चाच पडता मिली बेसी बरतैसी वाचाळे नवविधीचा निषेध जिणे मुख्य कर्तिवाद जन्मावे निंदे शुकर येते संसारा काय सांगू वेळोवेळा आठवण नाही त्या चांडाळा नामासाठी बाळा क्षीर सागरी कोंडिले आपुलिया नामासाठी लागे शंखासुरा पाठी पडून या पोटी वेदचारी काढिले जगी प्रसिद्ध हे बोली नामे गणिका तारली आणि केही उद्धरली पातकी महादोषी जे हे पवाडे गरजती नाम प्रल्हादाच्या चित्ते जळता बुडता घाती राखे हाती विषाचे काय सांगू अशी कीर्ती तुकावणे नाम ख्याती नरका प्रति जाती निषेधिती ते एक जयाचे राहिले मानसी त्याची पावले तयासी चाच पडता मिली बिसी भरतेसी वाचाळे त्याच्या क्रमाने आलेला 943 क्रमांकाचा अभंग विचार आपण पाहतो महाराजांनी अभंगातून व्यतिरिक्त मुखाने भगवंताच्या नामाचा महिमा सांगितला व्यतिरिक्त मुख म्हणण्याचे कारण नामाचा सरळ सरळ महिमा न सांगता नामाने मोक्ष नाही म्हणणारा माणूस नवविधा भक्तीने मोक्ष नाही म्हणणारा जो मनुष्य त्याच्याबद्दलची अगदी तुच्छता व्यक्त करणारी भाषा महाराजांनी अभंगातून वापरलेली आहे महाराज म्हणतात नामाने मोक्ष नाही म्हणणारा माणूस दुष्ट आहे त्याचं वाक्य दुष्ट आहे ते ऐकू नका त्याच्याजवळ गेल्याच्या नंतर बहिरा झाल्यासारखं व्हा असं महाराजांचं म्हणणे नवविधीचा निषेध करणाऱ्या माणसाला तरी महाराजांनी अगदी जन्माले निंदे शुकर याते अशा पद्धतीची भाषा वापरून त्याच्याबद्दलचा निषेध व्यक्त केलेला आहे म्हणजे नवविधा भक्ती आणि नामस्मरण याच्याने मोक्ष नाही म्हणणाऱ्या मनुष्याच्या बद्दल निषेधाची भाषा महाराज वापरतात म्हणजे नवविधा भक्तीनं मोक्ष आहे नामस्मरणानं मोक्ष आहे हे महाराजांनी या अभंगातून व्यतिरिक्त मुखाने सांगितलेलं आहे असं आपण चिंतन या अभंगाच्या संदर्भात केलं आता नवविधा भक्तीनं नामस्मरणानं मोक्ष नाही म्हणणारे लोक त्यांचा सुद्धा उपदेश आहे असं म्हणलं म्हणजे त्यांचा सुद्धा काहीतरी अधिकार आहे काहीतरी त्यांनी शास्त्राचं चिंतन केलेलं आहे काय सूत्र धरतात शास्त्राचं आणि कोणत्या सूत्राच्या आधाराने भक्तीनं मोक्ष नाही असं त्यांना प्रतिपादन करता येतं त्याचा जेव्हा विचार आपण केला तेव्हा त्याच्यात आपल्याला असं लक्षात घेता आलं किंवा क्रियेनं मोक्ष प्राप्त होतो असं म्हणणं योग्य नाही क्रियेनं जी वस्तू प्राप्त होते ते अनित्य असते आणि मोक्ष मात्र नित्य आहे असं सगळ्या शास्त्रकारांनी स्वीकारलेलं असल्यामुळं नित्य असलेला मोक्ष कोणत्या तरी कायावाच्याने केलेल्या क्रियेच्या स्वरूपाच्या भक्तीनं प्राप्त होतो असं म्हणता येत नाही नामस्मरण किंवा नवविधा भक्तीला क्रियेमध्ये घालून मग त्याच्याने मोक्ष प्राप्त होण्याची शक्यता नाही असं या लोकांनी जे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला त्याचा आपण जेव्हा विचार केला त्याची जेव्हा समीक्षा केली त्याच्याकडे आपण जेव्हा बारकाईने पाहिलं तेव्हा आपल्याला असं लक्षात घेतलं आलं की बाबा ही नामस्मरणाची साधना किंवा नवविधा भक्तीची साधना हे लोक समजतात त्याप्रमाणे क्रियात्मक साधना नसून हे ज्ञानात्मक साधना आहे असं आपण चिंतन केलं नवविधा भक्तीची साधना नामस्मरणाची साधना ही क्रियात्मक साधना नसून ज्ञानात्मक साधना कशी आपण त्या संदर्भातला विचार करून आलो आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य या श्रुतिवाक्याचा आधार घेऊन आपण भक्ती आणि ज्ञानाच्या बद्दलचं चिंतन एकरूपतेचं करून आलो त्याच्या पुढे आपला विचार असा झाला हे ज्ञान आणि भक्ती या दोन साधनांना किंवा या दोन मार्गाला वेगळं वेगळं समजून जे लोक आपल्याला चिंतन सांगतात ना त्यांच्यामध्ये कोणी ज्ञानाचा पक्षपात करतो तर कोणी भक्तीचा पक्षपात करतो ज्ञानाचा पक्षपाती भक्तीला तुच्छ लेखतो भक्तीचा पक्षपाती ज्ञानाला तुच्छ लेखतो असा प्रकार नेहमी आपल्याला जगामध्ये पाहायला सापडतो तत्वचिंतक आहे दोघे विचार करणारे दोघे शास्त्र पाहणारे दोघे शास्त्र श्रद्ध आहेत दोघे आस्तिक आहेत
दोघांच्याकडे काही ना काहीतरी प्रमाण आहे आणि त्या प्रमाणाच्या आधारानं दोघांचंही बोलणं चालतं असं जरी असलं तरी आपल्या संप्रदायाचा विचार करता आपला संप्रदाय ज्ञानालाही महत्व देणारा आणि नामाला म्हणजे भक्तीलाही महत्व देणारा अशा पद्धतीचा हा संप्रदाय असल्यामुळं ज्ञानदेव आणि नामदेव अशी जोडी आपल्या संप्रदायामध्ये असल्यामुळं आपल्याला ज्ञानाचे महत्व कमी मानून चालत नाही आणि भक्तीचंही महत्व कमी करून चालत नाही. मग भक्ती आणि ज्ञान या दोघांनाही गौण करायचं नसेल तर भक्तीचे महत्व तेवढंच आणि ज्ञानाचे महत्व तेवढंच जर राखायचं असेल तर आपल्या समोर जो आला तर ज्ञानाचं महत्व धरून भक्तीचं महत्व कमी करत असेल तर त्याला पटवून देत असताना त्याच्या भाषेत बोलायचं आहे. म्हणून त्याला सांगितलं की बाबा ज्ञानाची साधना भक्तीची साधना ही वेगळी समजतोस पण वेगळी नाही. कशी वेगळी नाही? वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा आपण विचार केला. ज्ञान आणि भक्तीच्या बाबतीमध्ये स्वरूपभेद कोणी सांगितला तर तो खोटा, ज्ञान आणि भक्तीच्या बाबतीमध्ये साधनभेद कोणी सांगितला तर तो खोटा, ज्ञान आणि भक्तीच्या बाबतीमध्ये फळाचा भेद कोणी सांगायला लागला तर तो खोटा आणि ज्ञान आणि भक्तीच्या बाबतीमध्ये अधिकार्याचा भेद जर कोणी सांगितला तर तो खोटा आहे. हे सगळं चारी पद्धतीचं चिंतन केलं आणि काल मी जाता जाता परत असा विचार करून आलो की स्वरूपाचा भेद असू द्या, साधनाचा भेद असू द्या, अधिकार्याचा भेद असू द्या, पण फलामध्ये जर भेद नसेल तर ज्ञान आणि भक्तीला वेगळं म्हणत बसायचं काही कारण नाही असं आपण चिंतन केलं. कर्म आणि ज्ञान वेगळंच आहे पण भक्ती आणि ज्ञानाला वेगळं समजण्याचं कारण नाही. कारण कर्मापासून प्राप्त होणाऱ्या फलाचा विचार जर आपण केला तर कर्माचं फल अनित्यच आहे आणि ज्ञानाच्या फलाचा विचार जर केला तर ज्ञानाचं फल नित्यच आहे असं चिंतन आपल्याला कर्म ब्रह्मविद्येवर फल वैलक्षण्य असं जगद्गुरु शंकराचार्यांनी समन्वयाधिकरणामध्ये जे सांगितलेलं त्याचा आपण विचार करून आलो. कर्माने प्राप्त होणारं फल अनित्य, ब्रह्मविद्येने प्राप्त होणारं फल नित्य असं चिंतन आपण केलं आणि ते कर्म आणि ब्रह्मविद्येच्या फलामध्ये वैलक्षण्य असल्यामुळं कर्म वेगळं ज्ञान वेगळं असं म्हणणं बरोबर आहे. पण भक्ती आणि ज्ञानाच्या बद्दल फलाच्या वैलक्षण्याचा विचार कुठे पाहायला सापडतच नाही. जे जे ज्ञानानं साधणारं फल आहे ते भक्तीनं साधलं अशी उदाहरण आहेत, अशी वचन आहेत. तर भक्ती आणि ज्ञानामध्ये भेद मानायचं काय कारण आहे? कोणतंही कारण नाही असा विचार आपण त्या संदर्भामध्ये करून आलो. काल आपण विचार केला ज्ञानानं भगवंताचा साक्षात्कार, कसं भक्तीनं भगवंताचा साक्षात्कार, भक्त्यानाम अभिजानाति यावानिश्चास्मि तद्वतः अशा पद्धतीचे वचन त्याच्याकरता प्रमाण म्हणून आपल्याला पाहायला सापडतात. त्याच्यानंतर दुसऱ्या एका पद्धतीने विचार केला कर्माने प्राप्त होणाऱ्या फलाच्या संदर्भात अशरीरतेचा विचार नाही. ब्रह्मविद्येने प्राप्त होणाऱ्या फलामध्ये अशरीर अवस्था आहे आणि भक्तीने प्राप्त होणाऱ्या फलामध्ये तरी कोणती सशरीरता आहे? अशरीर अवस्थाच आहे. भक्तायसे जाणा जे देह उदास आहे त्याच्याकरता प्रमाण आपल्याला सांगता येणं शक्य आहे वगैरे वगैरे विचार आपला झाला. म्हणजे काय झालं? कर्म आणि ज्ञान यांची तुलना केली, भक्ती आणि ज्ञान यांची तुलना केली की मग कर्माचं वेगळेपण सिद्ध होतं, ज्ञानाचं वेगळेपण सिद्ध होतं. पण ज्ञान आणि भक्तीच्या बाबतीमध्ये तौलनिक विचार करत असताना ज्ञान वेगळं भक्ती वेगळी आहे हे आपल्याला म्हणता येत नाही. म्हणूनच हेची भक्ती हेची ज्ञान अशा पद्धतीची साधुपुरुषाची वचन आपल्याला बाहेर सापडतात. ज्ञानी येते संवित्ती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपुली म्हणू. ज्या तत्वाला उद्देशून ज्ञानी महात्म्याने ज्ञान नाव ठेवलं, शैवाने ज्या तत्वाला उद्देशून शक्ती नाव ठेवलं, ज्ञानोबाऱ्यासारखे भक्त महात्मे सांगतात की बाबा त्याच तत्वाला उद्देशून आमचा शब्द प्रयोग भक्ती असा आहे, त्याला भक्ती म्हणायचं. ऐका, ज्ञानामध्ये अद्वितीय स्थिती आहे आणि भक्तीमध्ये तरी काय अद्वितीय स्थितीच आहे ना, परमात्म्याशी एकरूप होणंच आहे ना. अविभाग्येन दृष्टत्वात मी मागे बोलून आले एका प्रसंगामध्ये, अविभाग्येन दृष्टत्वात हे ब्रह्मसूत्र आहे आणि तस्मिंस्तज्जनेच्या भेदाभावात हे भक्ती सूत्र आहे. काय बदल झाला? तो परमात्मा आणि त्याचे भक्तजन यांच्यामध्ये भेद नाही. तो परमात्मा आणि त्या परमात्म्याला यथार्थ रीतीने जाणणारा ज्ञानी महात्मा याच्यामध्ये भेद नाही. ज्ञानी महात्मा ज्यानं परमात्म्याला जाणलं तो परमात्म्याच्या पेक्षा वेगळा नाही, अविभागानं तो दिसून येतो श्रुती वाक्यातून, असं चिंतन ब्रह्मसूत्रात आहे. आणि भक्त महात्मा परमात्म्याशी एकरूपतेने दिसून येतो हे भक्तिसूत्रातलं चिंतन आहे. भक्त देवाशी एकरूप भक्तिसूत्र सांगतं, ज्ञानी देवाशी एकरूप ज्ञानशास्त्र आपल्याला सांगतं. तर मग ज्ञान वेगळं भक्ती वेगळी असं म्हणण्याचं आपल्याला काही कारण नाही. ज्ञानाचं फल तेच भक्तीचं फल अशा पद्धतीचा विचार आपण करून आलो. त्याच्यातून आपल्याला लक्षात घेता आलं ज्ञान व भक्ती एकच आहे, ते वेगळे नाही. कर्म वेगळं, ब्रह्मविद्या वेगळी, पण ज्ञान आणि भक्तीचा विचार जर आपण करायला लागलो तर ज्ञान आणि भक्ती एकरूप आहे असं चिंतन आपण केलं. आता ज्ञान आणि भक्ती, आता पुढच्या मुद्द्याला आपल्याला हात घालायचा आहे.
ज्ञान आणि भक्ती हे जर एकच आहे. ऐका, गंमत कशी आहे, ज्ञान शास्त्राचा विचार जर आपण करायला लागलो तर ते थोडस वेगळ्या पद्धतीने बोलतं, आणि भक्तिशास्त्राचा विचार केला तर भक्तिशास्त्र थोडस वेगळ्या पद्धतीने बोलतं. कसं मी सांगतो आपल्याला, एक पंचदशीचं चिंतन करा आणि भागवतातलं चिंतन करा. पंचदशी ज्ञानशास्त्र आहे आणि भागवत भक्तिशास्त्र आहे, म्हणून त्यांची भाषा आणि ज्ञानशास्त्र असलेल्या पंचदशीकाराची भाषा थोडी वेगळी. काय आहे, कशी वेगळी कशी आहे, त्याच्यात त्यांनी असं सांगितलं, तुम्ही पहिल्यांदा पंचदशीकार असं म्हणतात, पहिल्यांदा तुम्ही ज्ञानाची साधना करा, साधक नसलं मग उपासना करा. आहे की नाही. ध्यानदीपामध्ये विषय कसा आला, ध्यानदीपामध्ये त्यांनी काय सांगितलं, अगोदर त्यांनी असा विषय सांगितला आपल्याला, परमात्म्याच्या ज्ञानाकरता माणसाने प्रयत्न केला पाहिजे, देवाचं ज्ञान मिळवावं, आत्मस्वरूपाचा साक्षात्कार संपादन करावा, विचार सांगितला. पण आत्मस्वरूपाचा साक्षात्कार तुम्हाला साधत नसेल मग काय करा, उपासना करा. अत्यंत बुद्धिमान ज्ञात्वा सामग्र्यावाप्य संभवा यहा विचारम न लभते ब्रह्मोपासित स्वदिशम. पंचदशीकाराचं ध्यान दीपातलं एक वचन आपल्याला सांगितलं. मी काय सांगितलं त्याच्यामध्ये, की अत्यंत बुद्धिमान ज्ञात्वा काय असतं, परमात्म स्वरूपाच्या साक्षात्कारात्मक ज्ञानाच्या साठी उपनिषदाचा विचार करावा लागतो. उपनिषदाचा विचार करून ते साक्षात्कारात्मक ज्ञान मिळवावं लागतं, कारण परमात्मा वेद प्रतिपाद्य ज्ञानपराने सांगितलं. हा औपनिषद पुरुष त्या परमात्म्याला म्हणतात. उपनिषद एव अवगमः यस्य सः औपनिषदः. उपनिषदातूनच जो परमात्मा कळण्याची शक्यता आहे त्याला म्हणतात औपनिषद पुरुष. वेद पुरुष नारायण आहेत कित्येक वचन. मला काय सांगायचंय, परमात्म्याचं ज्ञान मिळवण्याकरता उपनिषदाचा विचार करावा लागतो. करावा, उपनिषदाचा विचार करावा, ते ज्ञान मिळवावं. पण काही लोकांना हा उपनिषदाचा विचार करण्याचं सामर्थ्य राहत नाही. कसं सामर्थ्य राहत नाही, अत्यंत बुद्धिमान ज्ञात्वा, अतिशय बुद्धीला मंदता असली. बुद्धीला शांत राहा बाबा, शांत राहा, खाली बोलू नका वरही बोलू नका. अत्यंत बुद्धिमान ज्ञात्वा, अत्यंत बुद्धीची मंदता असेल तर मनुष्याला विचार करता येत नाही. बुद्धीची मंदता, तुका म्हणे अशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा, अशी जर बुद्धीची मंदता असली तर त्या माणसाला विचार कुठला करता येणार. उपनिषद अरे साधा विचार करता येत नाही, उपनिषदाचा कुठला विचार करतो, काय विचार त्याला करता, विचारच करता येतो. विचार म्हणजे काय हेच कळत नाही, तो कशाबरोबर खायचा हे कळत नाही, तो कोणत्या गावी असतो माहित नाही, त्याने विचार कशाला करायचा. बुद्धी मंद असलेल्या माणसाला विचार करता येत नाही. आणि परमात्मा स्वरूपाचं तरी असं आहे, दृश्यते त्वग्रेया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. सूक्ष्मदर्शी महात्म्यानी अग्रयुक्त बुद्धीनं, आपल्या सूक्ष्म झालेल्या बुद्धीनं परमात्म्याला पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याला परमात्मा दिसतो. मग आता अग्रयुक्त बुद्धीला सूक्ष्म दर्शनानं, सूक्ष्मदर्शी लोकांनी सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याला पाहण्याचा प्रयत्न करावा. हे जड बुद्धीच्या माणसाला जमायचं कसं हो. म्हणून अत्यंत बुद्धिमान ज्ञात विचार, ह्या विचारम न लभते. आणि पुढे काय सांगितलं, सामग्र्या वा अपि असंभवा. परमात्म्याच्या ज्ञानाकरता करावी लागणारी जी साधना आहे, विचाराची साधना आहे, त्या विचाराच्या साधनेच्या सामग्रीचा असंभव आहे. सामग्री जरी नसली तरी माणसाला विचार करता येत नाही. ज्ञानोबराच्या भाषेत जर बघायचं झालं तरी नविळेची तो देशो नव्हेची काळा अवकाशो, जो करवी शास्त्र अभ्यास तोही दुरी अभ्यासी ग्रजिया होती जिया सामग्रिया त्याही नाही अपैती वेळी उजून हेची प्राचीन नेदीची प्रज्ञा संवाहन. हे अत्यंत बुद्धिमान ज्ञात्वा, नेदीची प्रज्ञा संवाहन. ऐसे ठेले अपादान शास्त्राचे जया किंबहुना शास्त्र विखी एकही न लहातीची नक्की, म्हणून उखी विखी सांडिली जी. कसे बघा, इथं ज्ञानेश्वर महाराजांनी पंचदशीच्या या एका श्लोकानं सांगितलेला सगळा विचार परिष्कारानं मांडून दिला. अत्यंत बुद्धीची मंदता, विचाराकरता लागणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या सामग्रीचा असंभव हे ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं मांडून दिलं. कसा कसा असंभव आहे. नमिळेची तो देश, विचाराला अभ्यासाला आवश्यक असलेला देशच पहिल्यांदा मिळत नाही. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितम्. हे योगाचं करता सांगितलं असं नाही. पवित्र देश अभ्यासालाही लागतो, योगाच्याच अभ्यासाला नाही. ब्रह्मविचार करायचा झाला तरी शांत पाहिजे. विविक्त देश सेवित्व वगैरे जे सांगितलेले ते त्याच्याकरता सांगितलं ना. नव्हेची काळ अवकाश, न मिळायची तर देश म्हणजे एक पहिली सामग्री योग्य देश मिळत नाही अभ्यासा करता.
दुसरी सामग्री सांगितली योग्य, म्हणजे काळ असला पाहिजे. काळाला आपल्याला सवड दिली पाहिजे. आपण अभ्यासाला लागलो त्या दिवशीच मरण टपकलं. कसला अभ्यास करता? फार झालं तर जगामध्ये लोक त्याला योग भ्रष्ट म्हणतील. योग भ्रष्ट असतं की नाही हा भाग पुढचाच आहे. योग भ्रष्ट लोकांकडून म्हणून घेणं होईल, पण काळाने जर अवकाश दिला नाही, दिला या काळे अवकाश नाही पावलं आयुष्य नाश, कार्याकारण उरले शेष गेले ते मुस जागो परत ही अवस्था झाली पाहिजे. काळाने अवकाश दिला पाहिजे. न मिळायची तो देश नव्हेची काळा अवकाश. तिसरी सामग्री गुरु आपल्याला भेटले पाहिजे. जो करणी शास्त्राभ्यास करवणारा गुरु जवळ असला पाहिजे. दुरी गुरु जर दूर असतील, आपला देश एकीकडं, मार्गदर्शन करणाऱ्या गुरुचा देश एकीकडं, क्षणाक्षणाला ते मार्गदर्शन मिळायचं कसं हो? एक तर त्या गुरु जवळ तरी जाऊन राहावं लागेल, नाही तर गुरुला तरी आपल्या घरी आणून बसवावं लागेल. गुरु काही आपल्या घरी येत नाही. मग त्याच्या देशात जाऊन वसल्याच्या शिवाय आपल्याला मार्गदर्शन जर मिळण्याची शक्यता नसेल, आणि आपले दोन्ही देश, गुरुचा देश आणि आपले देश, याच्यामध्ये अंतर बरंच असेल, काही व्यावहारिक अडचणीने आपल्याला एक देशामध्ये येणं शक्य नसेल, तर कसलं मार्गदर्शन, कसला अभ्यास? कर्मी शास्त्राभ्यास होतो ही दुरी. अभ्यासी विरजिया होती ज्या सामग्रिया, त्याही नाही आपैत्या ते काळी ते वेळी. ज्या वेळेला आपण अभ्यासाला लागतो, योग्य देश मिळाला, योग्य काळ मिळाला, मार्गदर्शन करणारे गुरुही मिळाले, त्यांच्या चरणाचा सहवासही घडला, ते दूर नाहीत अशी अवस्था झाली, तरी परंतु माणसाला बाकीच्या अजून काही सामग्र्या लागतातच. ग्रंथ लागतात, सामग्रीच नाही एक प्रकारची. ते काही मिळालं नाही समजा, कसला अभ्यास होणार? उजून ह्याची प्राचीन, हे सगळं अनुकूल असून पुन्हा नशीब अनुकूल पाहिजे. भाग्याचे निभडसे, उद्यमाचे निविसे, असं झालं पाहिजे. विद्याभ्यासाला सुद्धा अनुकूल भाग्य जर नसेल तर विद्या मिळत नाही, अभ्यास होत नाही, विचार होत नाही. उजुनोहेची नेतीची प्रज्ञा संवाहन देत नाही, म्हणजे बुद्धी त्याला चालना देत नाही. आणि अशी सगळी सामग्री असंभवाला प्राप्त झाली की ऐसे ठेले अपादान शास्त्राची जया, किंबहुना शास्त्रविखी एकही न लहातीची नखी, एक नगभर सुद्धा शास्त्राचं ज्ञान होत नाही. आणि मग काय करतात? आतापर्यंत केलेला सगळा खटाटोप सोडून देतात. म्हणून उखी विखी म्हणजे उठा ठेवा, सांडिली झे, याला काय म्हणायचं? सामग्र्या वाप्य संभवा. ब्रह्मविचार करावा, त्याच्याने ज्ञान सिद्ध करून घ्यावं. त्या ब्रह्मविचाराकरता लागणारी बुद्धी आणि सामग्री या दोन्हीचा जर असंभव असेल, ज्ञानशास्त्र काय बोलतं, इकडे चाललो आपण, तर ज्ञानशास्त्राने काय सांगितलं? ब्रह्मोपासित स्वनिशम, त्यानं अहर्निश ब्रह्माची उपासना करावी. उपासना करावी. काय फरक आहे उपासनेच्या ज्ञानामध्ये? आता तुम्ही सगळं आम्हाला सांगून आला, त्याच्यामध्ये भक्तीचा आणि ज्ञानाचा एकरूपत्व सांगून जर आला, तर मग ज्ञानाची साधना सोडा, भक्तीची साधना करा. जमत नाही म्हणून करा. काय बदल काय झाला? पंचरशिकारांनी ज्ञानामध्ये आणि उपासनेमध्ये आपल्याला भेद जो आहे तो थोडक्यात सांगितला. ज्ञानामध्ये साक्षात्कार असतो आणि उपासनेमध्ये भावना असते. जीव ब्रह्मरूप आहे हे ज्ञान होणं वेगळं, आणि जीव ब्रह्मरूप आहे ही भावना वेगळी. माझ्यासमोर परमात्मा पंढरीनाथ प्रगट होणं वेगळं, आणि माझ्या समोर असलेल्या मूर्तीच्या ठिकाणी परमात्मा पंढरीनाथाचं विद्यमानत्व आहे ही मी केलेली भावना वेगळी. ज्याला साक्षात्कार होत नाही त्यानं भावना करून उपासना करावी, पंचरशीनं सांगितलं. आता ती उपासना जमते की नाही, उपासना करावी की नाही, ज्ञानाचा पक्ष धरणारा तरी पुन्हा पुन्हा बोलतो नाही, उपासना करूच नका, करूच नका, करूच नका, जमतच नाही का? ज्या पद्धतीचं ज्ञान आहे त्याच्यापेक्षा विरुद्ध उपासना पडते. कशी जमायची? ध्यान दीपामध्ये ज्या पद्धतीनं ज्ञान संपादन करता येतं त्या सगळ्या पद्धतीनं उपासना करता येते याचा विचार आहे. तो सुद्धा पुन्हा भक्ती ज्ञानाच्या ऐक्याकरता आपल्याला उपयोगाचाच आहे. चिंतन काय केलं त्यांनी? पहिला मुद्दा, 7-8 मुद्दे तिथे 7-8 श्लोकात नाही, सगळे श्लोक सांगत बसत नाही, पण मुद्द्याचा उल्लेख करून जातो. पहिला मुद्दा त्यांनी असा मांडला ज्ञानाच्या पक्षपात्याने. तो म्हणायला लागला ब्रह्म अवांग मनस गम्य आहे. ब्रह्माला वाणीची विषयता नाही, मनाची विषयता नाही. मग जे मनाला वाणीला विषय होत नाही, काय उपासना करणार आहात त्याची तुम्ही?
कसं उपासना करणार, त्याची कशी करणार, उपासना करता येत नाही. त्यांनी सांगितलं, उपासनावाद्यांनी सांगितलं की म्हणे बाबा ब्रह्म वाणी मनाला गोचर नाही, हा मुद्दा पक्का ना पक्का, त्याची उपासना होत नाही पक्क ना पक्क. अरे त्याची उपासना जर होत नसेल तर त्याला जाणता तरी कसे, वाणीलाही विषय नाही मनालाही विषय नाही, जाणायचं तरी कसं त्याला जाणता येत. उपासना जर करता येत नसेल तर त्याला जाणता येत नाही. तो म्हणायला लागला तसं नाही, वाणी आणि मनाला ब्रह्म विषय नाही, असंच ब्रह्माचं ज्ञान संपादन करायचंय. उपासनावाल्यांनी सांगितलं तशीच उपासना करायची आहे. कुठं वेगळे पण रे, भावना, तुला ज्ञान करायचं संपादन करायचं, आम्हाला भावना करायची एवढाच विचार आहे ना. बदल कुठं झाला? वागात गोचराकारम, वाणी इत्यादी काला तो परमात्मा गोचर होत नाही असं त्याचं ज्ञान संपादन करायचं म्हणतोस ना, आम्ही उपासना तशीच म्हणतो. पुढे त्यानं सांगितलं तसं नाही. ज्ञानवादी बोलायला लागला. तो म्हणतो असं आहे काय, तुम्ही उपासना ब्रह्माची करतो म्हणता, हो. उपासना करायला लागल्यानंतर त्या ब्रह्माच्या ठिकाणी उपास्यत्व येईल, हो. मग त्या उपास्यतेच्या योगानं उपास्यता नावाचा गुण त्या परमात्म्याच्या ठिकाणी आल्यावर परमात्मा सगुण झाला की निर्गुण राहिला? सगुण झाला. उपास्यतेनं सगुणत्व येतं बाबा, ब्रह्म तरी निर्गुण आहे, मग सगुण करून भागायचं कसं त्याला? ज्ञानवाद्यांनी शंका घेतली. उपासनावाला बोलायला लागला, मला तेच बोलायचंय. काय? परमात्म्याच्या संबंधानं तुम्ही काय म्हणता? परमात्मा निर्गुण, बरोबर. आम्ही उपासना करायला लागलो की तो उपास्य होऊन सगुण झाला, आणि तुम्ही ज्ञान मिळवायला लागला तर तो ज्ञेय वेद्य होऊन सगुण होत नाही का? उपास्यता हा गुण येऊ नये तसा वेद्यता हा गुण त्याच्याकडे येऊच नाही की नाही? वेद्यता तुम्हाला चालते तर आम्हाला उपास्यता का नको म्हणता? त्याने सांगितलं तसं नाही. मग आमचं असं म्हणे, परमात्मा वेद्य आहे, बर, वेद्य त्याला सगुणता येत नाही का? तर लक्षणेनं वेद्य म्हणतो आम्ही, शक्तिवृत्तीनं वेद्य म्हणतो का? म्हणत नाही. लक्षणेनं वेद्य म्हणल्याच्या योगानं त्याची निर्धर्मकता कायम राहते, त्याची निर्गुणता कायम राहते. उपासनावाल्यानं सांगितलं लक्षणेनं वेद्य म्हणायचं, तसं आम्ही लक्षणेनं उपास्य म्हणतो. तू जे जे बोलतोस ते आम्हाला बोलता येत नाही का? तूच बोलावं आम्ही बोलू नये असं ठरलंय का? जे मुद्दे तुला म्हणता येतात त्याच मुद्द्याने आम्ही उपास्यता सिद्ध करून देतो. त्याने सांगितलं अजून एक श्रुती वाक्य तुला सांगतो. काय? श्रुतीनं असं सांगितलंय, तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम यदिदम उपासते. त्याच परमात्म्याला तो जाणून घे बाबा. ज्याची लोक उपासना करतात त्याला ब्रह्म म्हणून जाणून घेऊ नको. म्हणजे उपासना ज्याची होते तो ब्रह्म नाही, हे सिद्ध व्हायला लागलं की नाही? उपासनावाल्याने सांगितलं तुला श्रुती पाठ आहे का? मला काय वेदवाक्य पाठ नाही. तो म्हणायला लागला मला वेदाची प्रमाण माहिती आहेत, मी एक तुला प्रमाण सांगतो. अन्य देव तद विदिता अथो अविदिता दधी. ज्या परमात्म्याचं ज्ञान संपादन करायचं आहे तो जाणलेल्या पदार्थापेक्षा आणि न जाणलेल्या पदार्थापेक्षा वेगळा आहे. ज्याची शांत राहा बाबा, बरं जरा शांत राहा जरा. ज्याची उपासना करायची ते जाणू नको असं जर असेल तर ज्याला जाणायचंय ते जाणू नको असं वाक्य आलं ना, मग काय करता बोला. त्यांनी सांगितलं अजून एक माझ्याकडे. काय? आम्ही त्या परमात्म्याला जाणतो, बर. त्या परमात्म्याला जाणत असताना त्या परमात्म्याच्या ठिकाणी वेद्यता आली असं तुम्ही म्हणता, बर. हे आलेली वेद्यता आम्ही वास्तविक मानत नाही ना. अवास्तवी वेद्यता चेत, ही वेद्यता अवास्तव आहे. वेद्यता म्हणून आम्हाला सांगायचीच नाही. तो म्हणायला लागला मला उपास्य म्हणून तरी कुठं सांगायचंय? उपास्यत्वं तथा न किम. जर वेद्यता त्या परमात्म्याच्या ठिकाणी येणारी अवास्तव असेल तर त्या परमात्म्याच्या ठिकाणी येणारं उपास्यत्व हे अवास्तव आहे असं मला बोलता येत नाही का? बोलता येतच ना. त्यानं पुन्हा अजून एक मुद्दा काढला. तो म्हणायला लागला ज्ञानवादी की परमात्म्याला जे जाणायचंय, ऐका, त्या परमात्म्याला जाणत असताना सामान्य पदार्थाच्या ज्ञानामध्ये वृत्ती व्याप्ती फलव्याप्ती असते, तशी परमात्म्याच्या ज्ञानामध्ये फलव्याप्ती नाही, वृत्ती व्याप्ती आहे. सगळं सांगत बसायचं कारण नाही, मला पुढे जायचंय. केवळ वृत्ती व्याप्तीनं ब्रह्म वेद्य असं आम्ही म्हणतो. आम्ही म्हणतो त्या उपासनावाल्यांना सांगितलं आमचं ब्रह्म उपासना ज्या वेळेला करायची त्यावेळेला सुद्धा ते वृत्ती व्याप्तीनंच उपास्य आहे.
एवढं सगळं बोलणं दोघांचं झालं आणि ज्ञानवाद्याने हा आपल्याला बोलू देत नाही उपासनावाला, असं ऐकल्याच्या नंतर त्याला शेवटी दटावून विचारलं, का ते भक्ती रूपास्तवचे, तुला एवढा भक्तीचा अभिमान कशा करता रे, उपासनेचा अभिमान कशा करता, उपासनेच्या विषयी तुझ्या अंतःकरणामध्ये एवढी श्रद्धा का? उपासनावाल्याने विचारलं, बाबा मला श्रद्धा का म्हणून विचारतोस हे भक्तीच्या विषयी, तू सांग माझ्या उपासनेच्या विषयी तुझ्या मनामध्ये एवढा द्वेष का? कसले द्वेष धीरय, तुला द्वेष का? मला जर ज्ञानाचा पक्षपात असल्यामुळं तू मला विचारतोस की बाबा भक्तीविषयी श्रद्धा का, मी उपासनेचा पक्षपाती असल्यामुळे मी तुला विचारतो की बाबा तुला उपासनेचा द्वेष का? या सगळ्या मुद्द्यातून लक्षात काय घ्यायचं आपल्याला, परब्रह्माचं ज्ञान संपादन करता येतं हे जसं आहे तसं परब्रह्माची उपासना सुद्धा करता येते, हे या सगळ्या चिंतनाचं तात्पर्य सार आपल्याला लक्षात आलं. आणि त्याच्यातून मला सांगायचं काय, ज्ञानशास्त्र असं म्हणतं की जेव्हा ज्ञान जमत नाही तेव्हा भक्ती करा. आता भक्तिशास्त्राकडे चला. भक्तिशास्त्र काय सांगतं ते म्हणतं तसं नाही, महात्म्य ज्ञान पूर्वस्तु, अगोदर परमात्म्याचं ज्ञान मिळवा मग ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती करा. ज्ञान मिळवून भक्ती करा. ज्ञान मिळवून गावा गोविंद. आमची साधना अशा पद्धतीची आहे. भक्तिशास्त्र असं सांगतं, परमात्मा काय आहे, भागवतातलं मागे एकदा बोलून आलो, कुंतीने भगवंताच्या अवताराची जी प्रयोजन व्यक्त केली त्याने, श्रीकृष्ण अवतार झाला कशा करता, वेगळी वेगळी कारण तिला सांगितले, 4-5 कारण आहेत. एक महत्वाचं कारण कुंती तिथं बोलली, ते मला इथं सध्या उपयोगाचं आहे. तथा परमहंसानाम मुनीनाम अमलात्मनाम भक्तियोग विधानार्थम कथम पश्यमहि स्त्रिया. कुंती माता बोलायला लागली की परमहंस पदवीला प्राप्त झालेला जो अमल आत्मा म्हणजे निर्मल अंतःकरणाचा सतत मननशील असलेला परमहंस पदवीचा जो महात्मा आहे, देवाशी जो एकरूप झाला, त्याला सुद्धा भक्तीचं वेग लावण्याकरता देवाने कृष्णरूप धारण केलं म्हणे. मग विचार करा, भक्तिशास्त्र काय सांगतं, ज्ञान झाल्यावर भक्ती करा. ज्ञानशास्त्र काय म्हणतं, ज्ञान साधत नाही तर उपासना करा. काही क्रम त्यांनी कसा सांगितला याच्याशी काही घेणं देणं नाही, पण ज्ञानवालाही भक्ती मानतो आणि भक्तीवालाही ज्ञान मानतो, एवढंच आपल्याला त्याच्यातून सिद्ध करायचं आहे. समोर कोण आहे, आपण कोण आहोत हे एकदा ठरलं की मग आपण कोण, आपण वारकरी, आपण कोण, तुकाराम महाराजांचे भक्त, आपण काय मानतो, नामाने मोक्ष भक्तीने मोक्ष मानतो. आणि मग नामानं भक्तीनं मोक्ष नाही म्हणणारा, त्याचा जो उपदेश आहे तो शास्त्र जाणणारा असल्यामुळे त्याच्या उपदेशाचा विचार करून निराकरण करण्याची गरज पडली. ज्ञान आणि भक्ती वेगळे नसून ज्ञान आणि भक्ती एक आहे, त्याचं चिंतन करावं लागतं, ते आपण केलं. तो सगळा प्रकार आपल्याला इथं लावून घ्यावा लागतो बरं का. अशा पद्धतीनं चिंतन केलं. अजून एक आपला मुद्दा राहिला, ज्ञान आणि भक्ती जर एकरूप आहे तर मग ज्ञानाची साधना करा, भक्तीची काय गरज आहे असं कोणी विचारलं तर ज्ञानानंतरही भक्तीची गरज आहे. कशा करता गरज आहे, थोडं चिंतन करा. आपल्याकडे कसं आहे, ज्ञानाचा विचार सांगत असताना सुद्धा ज्ञान 2 प्रकारचं सांगितलं, एक परोक्ष ज्ञान, दुसरं अपरोक्ष ज्ञान. हे 2 प्रकारचं ज्ञान लागतं कशा करता, परोक्ष ज्ञानाचा परिणाम काय, काय उपयोग, अपरोक्ष ज्ञानाचा काय उपयोग. पंचदशीकरांनी सांगितलंय, परोक्ष ज्ञान झालं म्हणजे परब्रह्मावरचं असत्वापादक आवरण जातं आणि अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या योगानं अभानापादक आवरण जातं. बरोबर आहे. परोक्ष ज्ञानम हे परोक्ष ज्ञानम अश्रद्धा प्रतिबंधाती नेतरत. पुढे त्यांनी सांगितलं, परोक्ष ज्ञानाला अश्रद्धेचा प्रतिबंध आहे, श्रद्धा धारण करा, वेदशास्त्राचं श्रवण करा. शास्त्राच्या श्रवणाच्या योगानं आपल्याला परमात्म्याचं अस्तित्व मात्रानं निश्चित ज्ञान झालं की त्या ज्ञानाला परोक्ष ज्ञान म्हणा. आणि या परोक्ष ज्ञानाच्या योगानं असत्वापादक आवरण जातं, असत्वापादक आवरण जातं. हे आवरणाचे 2 प्रकार सांगितले की नाही, असत्वापादक आणि अभानापादक. असत्वापादक म्हणजे काय, परमात्मा सत्य म्हणजे विद्यमान असताना असत्य म्हणजे नाही अशी आपदा म्हणजे प्राप्ती आणून देणार असत्व आपादक, असत्व आणून देणार असं आवरण.
सत्ता त्याच्या ठिकाणी असून परमात्मा सद्रूप आहे, पण सद्रूप नाही. सद्रूपता झाकणारं आवरण जे त्याला असत्वापादक आवरण म्हणतात. आणि परमात्म्याचं चिद्रूप झाकणारं जे आवरण आहे त्याला काय म्हणायचं? अभानापादक आवरण. बरोबर. मग हे असत्वापादक आवरण घालवण्याकरता परोक्ष ज्ञान पाहिजे, अभानापादक आवरण घालवण्याकरता अपरोक्ष ज्ञान पाहिजे. अविचार हा अपरोक्ष ज्ञानाला प्रतिबंध आहे, म्हणून विचार करा, त्याला अपरोक्ष ज्ञान मिळवा. अपरोक्ष ज्ञानाच्या योगाने अभानापादक आवरण तुमचं जाईल. बरोबर आहे चिंतन? संपलं का? काम भागलं का? असत्वापादक आणि अभानापादक आवरण गेलं, काम झालं. ज्ञानशास्त्रात एवढाच विचार आहे. भक्तिशास्त्रात थोडा पुढे जाऊन विचार करतं, थोडा पुढे विचार. भक्तिशास्त्रानंच केलेला विचार आहे असं नाही. ज्ञानशास्त्राचे लोक सुद्धा अद्वैत सिद्धीवरची जी ती गौड ब्रह्मानंदी टीका की नाही, त्या गौड ब्रह्मानंदी टीकेमध्ये मी सांगतो तो विचार आलाय. काय विचार केलाय त्याने? परमात्म्याच्या ठिकाणी केवळ सद्रूपता का केवळ चिद्रूपता का सच्चित आनंद रूपता? काय सांगा ना. सद्रूपता केवळ सद्रूपता नाही, केवळ सच्चित रूपता नाही, सच्चित आनंद रूपता. मग सद्रूपाला झाकणारं जे एक आवरण आहे त्याला म्हणतात असत्वापादक आवरण. चिद्रूपाला झाकणारं जे आवरण आहे त्याला म्हणतात अभानापादक आवरण. आनंदाला झाकणारं आवरण नको का? नाही का? मग त्या आवरणाचं नाव ठेवलं अनानंदापादक आवरण. हे गौड ब्रह्मानंदी टीकेत आहे. अद्वैत सिद्धीच्या गौड ब्रह्मानंदीमध्ये हे आलेलं चिंतन आहे. म्हणजे ज्ञानशास्त्राने सुद्धा हे स्वीकारलेलं आहे. मग आता चिंतन करा, सत्रूप झाकणारं असत्वापादक आवरण, चिद्रूप झाकणारं अभानापादक आवरण, आनंदरूप झाकणारं अनानंदापादक आवरण, असं आवरण 3 प्रकारचं जर असेल तर 3 प्रकारच्या आवरणाच्या नाशाकरता काही ना काहीतरी उपाय असला पाहिजे की नाही? आहे. सद्रूपता झाकणाऱ्या असत्वापादक आवरणाच्या नाशाकरता काय करा? परोक्ष ज्ञान मिळवा. चिद्रूपता झाकणाऱ्या अभानापादक आवरणाच्या नाशाकरता काय करा? अपरोक्ष ज्ञान मिळवा. आणि अनानंदापादक असं जे आवरण आहे, जे आनंद रूपाला झाकतं, ते परोक्ष अपरोक्ष ज्ञानाने सच्चित्वरची आवरण गेली. आता आनंदावरचं आवरण घालवायचं काम पडलं, तेव्हा शास्त्रानं सांगितलं भक्ती करा. भक्तीने काय होतं? अनानंदापादक आवरण जातं. म्हणजे आपल्याला परमात्मा आहे कळालं, परोक्ष ज्ञानाचं काम झालं. परमात्मा मीच आहे कळालं, अभानापादक आवरणाचं निर्वारण झालं, अपरोक्ष ज्ञानाचं काम झालं. आणि मीच परमात्मा आहे हे कळाल्याच्या नंतर सुद्धा आनंदाचा आविर्भाव होणं ही अजून थोडीशी पुढचीच अवस्था आहे. ते चिदाभासाच्या 7 अवस्थाचं चिंतन करा. काय काय अवस्था आहे? अज्ञानम, आवृत्तिस्तत्व, विक्षेपश्च, पुढं परोक्षधीही, पुढं अपरोक्षमतीही. संपल्या का अवस्था? अपरोक्ष ज्ञान झाले तर अवस्था संपल्या का? शोक मोक्ष आणि निरंकुशा तृतीय पुढच्या ज्या अवस्था आहेत. मग एक एक अवस्था पुढची मिळवण्याकरता जर काहीतरी साधन करत पुढे सरकावं लागतं. अपरोक्ष ज्ञानाची अवस्था मिळवण्याकरता आवरण घालवायचंय ना. अज्ञानानं निर्माण केलेलं आवरण घालवायचंय, अज्ञानानं निर्माण केलेला विक्षेप घालवायचा. परोक्ष अपरोक्ष ज्ञान निर्माण झाली त्याच्याकरता. अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर पुढे शोक मोक्ष, दुःखाचा आत्यंतिक नाश आणि निरंकुशा तृप्ती म्हणजे आनंद, ते मिळवायचं जर असेल तर पुढे साधना पाहिजे. ती साधना कोणती? भक्तिशास्त्र सांगतं त्याच्याकरता भक्तीची साधना करा. आणि ही भक्ती कोणती आहे? ज्ञान गिळोनी गावा गोविंद, ही ती भक्ती आहे. पारमार्थिकमद्वैतम द्वैतम भजन हेतवे तादृशी यदि भक्ती स्यात् सात मुक्ती शताधिका. ती इथंच पाहायला सापडते. पारमार्थिक द्वैताची अवस्था मिळवा, भजनाकरता द्वैताची कल्पना करा आणि त्या कल्पित द्वैतानं जे भजन करायचं त्या भजनाच्या योगानं अनानंदापादक आवरणाचा नाश होऊन शोकमोक्ष निरंकुशा तृप्ती मिळेल. हे चिंतन जर आपण लक्षात घेतलं तर ज्ञान आणि भक्ती एक आहेत म्हणून सुद्धा बघा तुम्ही त्याच्याने पुढचं कार्य होण्याकरता म्हणून वेगळ्या साधनाची गरज पडतेच की. ज्ञान बघा मागं थोडं चला, ज्ञान म्हणून एकच आहे की नाही, पण असत्वापादक घालवण्याकरता लागणारं ज्ञान वेगळं, अभानापादक आवरण घालवण्याकरता लागणारं ज्ञान वेगळं, हे आहे की नाही.
म्हणजे ज्ञानामध्ये सुद्धा एकरूपता न मानता त्याच्यात अवांतर भेद करून त्याच्याने वेगळी वेगळी कार्य होतात हे जर आपण स्वीकारलंय तर शोक मोक्ष आणि निरंकुशा तृप्ती याच्या करता त्या परोक्ष अपरोक्ष ज्ञानाच्या शिवाय वेगळी जी साधना लागणार आहे ती भक्तीची साधना आहे. मग भक्तीच्या साधनेनं अनानंदापादक आवरणाचा नाश होतो हे लक्षात आलं. मग भक्तीचं महत्व आहे. ज्ञान भक्ती एक आहे, ज्ञान एक आहे, पण असत्वापादक आवरण घालवण्याकरता लागणारं ज्ञान वेगळं, अभानापादक आवरण घालवण्याकरता लागणारं ज्ञान वेगळं. ज्ञान एक असून तसं ज्ञान भक्ती एक आहे, पण आवरण निवृत्तीच्या नंतर आहे अभानापादक आवरण निवृत्तीनंतर अनानंदापादक आवरणाच्या निवारणाकरता भक्तीच लागते, दुसरं साधन चालत नाही. म्हणून भक्तीचं विशेष महत्व आहे आणि ते आपल्या संप्रदायाने विशेष रीतीने स्वीकारलेलं आहे. म्हणून भक्ती केली पाहिजे. भक्तीनं त्यावेळेला मोक्ष प्राप्त. अरे काय आहे, नुसतं असत्वापादक अभानापादक आवरण जाऊन चालत नाही बाबा, अनानंदापादक आवरण जावं लागतं. हे जर असेल तर ते घालवणारी भक्ती गौण म्हणून चालेल कसं, तिचं महत्व आहे. आणि ती महत्वाची असल्यामुळं खरा मोक्षाचा आनंद जर मिळवायचा असला तर अनानंदापादक आवरणाच्या निवृत्तीनंच खरा मोक्षाचा आनंद व्यक्त होणार आहे आणि तो भक्तीनं व्यक्त होतो. हे चिंतन लक्षात घ्या. आणि मग असं जर भक्तीचं महत्व असेल तर त्या भक्तीनं मोक्ष नाही म्हणणारा मनुष्य किती गावंढळ असेल. भले तो ज्ञानी असू द्या, पण तुकाराम महाराज त्याच्याबद्दल चिंतन करतात. आता अभंगाकडे सरळ सरळ बघत आपल्याला अभंगाचा विचार संपवायचा. सरळ सरळ अभंग बघा. आता नाम म्हणता मोक्ष नाही हे बोलणारा ऐसा उपदेश करीतील काही, असा उपदेश करणारे अनेक करीतील. बहुवचन वापरले महाराजांनी, एकटा दुखता नाही असा. अनेक भेटतात असे गावंढळ आपल्याला. मग काय करा, बधीर व्हावे त्यांचे ठाई. असे लोक आई भेटले म्हणजे बैरव होणं काय आपल्या हातात आहे का हो? बैरव होणं हातात आहे का? ते हातात नाही म्हणता येत नाही बरं का. मी एक उपाय सांगतो, ज्याला बैरव व्हायचं असेल तरी करून बघा, होता येतं की नाही बघा. व्हायचंय का कोणाला सांगा, हात वर करा. कोणाला जर व्हायचं नसलं तर उपाय कशाला सांगू. काय म्हणजे होऊ नये याच्याकरता ते टाळाय करता सांगतो. जाऊ द्या. काय आहे आपल्याकडं, हे भौतिक साधा उपाय आहे. आयुर्वेदामध्ये चिंतन आले त्याचं. तूर असते की नाही, तूर आपण तुरीच्या डाळीचं वरण खातो, जे जास्त खाल्लं की जळजळ होते, ती तूर. त्या तुरीच्या डाळीवरचं जे वेष्टन आहे की नाही, आवरण आहे की नाही, त्या आवरणाचं भक्षण जास्त प्रमाणात जर झालं तर माणसाला बहिरेपणा येतो. म्हणून तुरीच्या डाळीवरचं वेष्टन काढून काढून ते डोळ काढायचा जे प्रयत्न बायकाचं असतं की नाही, नवरा बहिरा होऊ नये, भावना बाबा सगळी. बहिरव व्हायचं नसेल तर हे टाळलं पाहिजे. बधीर व्हावे, बहिरव व्हायचं म्हणजे काय, असं करायचं नाही काही. बधीर व्हावे म्हणजे त्याचं बोलणं कानावर घेऊ नये. अगदी तो बोलायला लागला तर आपण तिथून निघून जावं. तिथून निघून जाणं जमत नसेल, तिथं बसणं आवश्यकच असेल, त्याचं बोलणं बंद करावं. त्याचं बोलणं बंद करणं शक्य नसेल, आपल्याला उठून जाणे शक्य नसेल, कानात बोट घालून बहिरव व्हावं. कानात बोट घालून बसणे शक्य नसलं, मन दुसरीकडे नेणं शक्य आहे की नाही. अन्यत्र मना हा अभुवम ना श्रवशम ना पश्यम. उपनिषद सांगता आपल्याला दुसरीकडे मन गेलं की आपल्याला तिथं चालू असलेलं ऐकू येत नाही. बघा तुम्ही थोडा वेळ घरात मन नेऊन बघा, इथं प्रवचन ऐकू येतं का? ऐकू येत नाही. अन्यत्र मना हा अभू, दुसरीकडे मन न्या. हे सगळं करा, पण बधीर व्हावे त्यांचे ठाई. का? दुष्ट वचन वाक्य ते. त्या माणसाचं वाक्य वचन दुष्ट आहे, ते वाक्य दुष्ट आहे. तो जे बोलेल ते दुष्ट आहे. त्याचं एकच एवढं वाक्य दुष्ट आहे असं समजू नका, त्याचं सगळंच बोलणं दुष्ट. ते वाक्य दुष्ट, वचन दुष्ट. पुढे चला. जयाचे राहिले मानसी तेची पावले दयासी. महाराज म्हणतात, अरे बाबा, नामाची साधना करणाऱ्या माणसाच्या मनामध्ये जे जे राहील ते त्याला प्राप्त होतं. नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या, जे जे राहिले मानसी तेची पावले तयासी. आणि हे न करता चाच पडता नामाची साधना सोडून देऊन मनामध्ये मोक्षाची भोगाची कामना ठेवून दुसरीकडे चाच पडत बसला. नुसती ज्ञानाची साधना करण्याचा अधिकार नसताना ज्ञानाचं साधन चाच पडत बसला तर मेली पिसी
भलं तैसी वाचाळे, भलं तशी बडबड करणारे हे लोक सगळेच्या सगळे नुसते चाचपडतच मरून जातात. ज्ञानही होत नाही, भक्ती साधत नाही, काहीच मिळत नाही त्यांना. बर, नवविधीचा निषेध, हे लोक काय करतात? नवविधा भक्तीचा निषेध करतात. जेणे मुखे करीती वाद, जे लोक आपल्या मुखानं नवविधा भक्तीचा निषेध करतात, नवविधा भक्तीच्या संबंधानं तिच्यानं मोक्ष प्राप्त होत नाही असा वाद करतात, असे लोक कसे आहेत? जन्मा आले निंद्य शुक्र याती संसारात. हे लोक निंद्य आहे, निंदा पात्र आहे, निंद्य अशी यांची जाती आहे. यांचा जन्म निंद्य शुकराची यांची जात आहे. संसारामध्ये डुकरासारखे लोक आहेत. हे सगळं त्यांच्या निंदेत. किती राग आहे तुकाराम महाराजांना त्यांच्याबद्दलचा हे लक्षात घ्या. अरे बाबा, भक्तीने नामाने मोक्ष नाही म्हणणाऱ्या माणसा, चांडाळा, तुला किती बोलू रे, काय सांगू वेळोवेळा, आठव नाही त्या चांडाळा. कितीदा सांगावं, कितीदा बोलावं, या चांडाळाला काही आठवण राहतच नाही म्हणे. अरे बाबा, एक एक उदाहरण ऐकत चल. आता मी तुला सांगतो नामानं भक्तीनं काय काय झालं. नामासाठी बाळा क्षीरसागरी कोंडिले. आपल्या नामासाठी परमात्म्याने एका बाळाला क्षीरसागरात कोंडलं. हा बाळ कोण? उपमन्यू. आणि उपमन्यू एक बाळ, धाकुट एक बाळ आहे की नाही? बाळ अनेक ठिकाणी त्याला बाळ म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं. उपमन्यू धुरू हे काय जाणती, प्रल्हादाच्या चित्ती नारायण. ते उपमन्यू धुरू हे काय जाणती म्हणजे जाणते नाहीत, म्हणजे बालच आहे, लहान अवस्था आहे. त्या उपमन्यू करता, उपमन्यू कोण आहे त्याचं थोडं चरित्र जर सांगायचं झालं, ज्ञानोबाराने 2-3 वेळा त्याचा उल्लेख केलाय. पाहेपा शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आरता, काय क्षीराब्दी दूध भाता देजेची ना, हे एक आहे. मागा दूध दे म्हणतले यासाठी अगरिया क्षीराब्दीची करुणी वाटी, उपमन्यू पुढे धुर्जटी ठेवली जैसी. हे चरित्र सांगणारी 2. अजून एक संदर्भ, शंभू उपमन्यू चेनी मोहे क्षीरसागराची केला आहे. ऐका, 3 उल्लेख ज्ञानोबारायांनी केलेले. ज्ञानेश्वरीमध्ये 3 उल्लेख आले. जाऊ द्या, त्याचं चरित्र थोडस ऐका. एक व्याघ्रपाद नावाचे ऋषी होऊन गेले. या व्याघ्रपाद ऋषीच्या पोटी जन्माला आलेला हा उपमन्यू. व्याघ्रपाद ऋषीला 2 मुलं, एक उपमन्यू, दुसरे धौम्य ऋषी. ज्या धौम्य ऋषीचं चरित्र, त्यांच्या चरित्रामध्ये 3 गुरुभक्त शिष्य त्यांच्याकडे आले असं आपण ऐकलंय. त्यांच्या शिष्यात एक उपमन्यू आहे. पुन्हा ते मागे ते दुधाचं चरित्र एक ऐकलंय. उपमन्यू म्हणलं की दुधाचा संबंध दिसतोच बहुतेक. एक शिष्य उपमन्यू, एक शिष्य आरुणी, एक शिष्य वेद. 3 शिष्याचे गुरु असलेले धौम्य ऋषी या उपमन्यूचे धाकटे भाऊ आहेत. महाभारतात त्या उपमन्यूचं चरित्र आहे. उपमन्यूचं काय झालं? व्याघ्रपाद ऋषीच्या घरी जन्माला आलेला मुलगा, ऋषी आहे, ज्ञानी आहे, पण घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य. दारिद्र्यामुळे काय, लहान पोराच्या पोषणाकरता दूध वगैरे पाजवणं त्या माऊलीला शक्य नाही. म्हणून व्याघ्रपाद ऋषीची माता काय करायची, उपमन्यूला भूक लागली. उपमन्यू आईकडे आला, आई दूध दे दूध दे म्हणायला लागला. की पाणी घ्यायचं वाटीमध्ये, त्याच्यात पीठ कालवायचं, पिठाचं पाणी त्याला द्यायचं, त्या पोराला दूध म्हणून त्याला दिल्याच्या नंतर त्याला ते दूध म्हणून प्यायचं. आईनं दूध दिलं, आईनं दूध दिलं, खेळायला द्यायचं परत पोरग. पण एका दिवशी काय झालं, हा उपमन्यू आपल्या एका राजा असलेल्या मित्राच्या बरोबर खेळता खेळता श्रीमंताच्या घरी गेला. काही ठिकाणी राजाच्या घरी म्हणले, काही ठिकाणी एका चांगल्या संपन्न ऋषीच्याच घरी गेला. त्याचा एक ऋषी मित्र होता दुसरा, त्याच्या बरोबर तो खेळत खेळत त्याच्या घरी गेला. त्याच्या आईनं सांगितलं, म्हणजे बाळा दूध घेणार का रे? घेणार. उपमन्यूला विचारलं, तू घेणार का रे? घेणार. त्या माऊलीनं खरं दूध या दोघांना दिलं. आणि उपमन्यूला ज्या दिवशी खरं दूध मिळालं त्या दिवशी तो घरी येऊन आईला म्हणायला लागला, आई मला दूध दे, दूध दे म्हणल्या बरोबर आईनं भांड घेतलं, पीठ कालवलं, दिलं. त्याने सांगितलं, आईने दूध नाही, खरं दूध काय असतं आज मी पाहून आलो, चाखून आलो, खऱ्या दुधाची चव मला कळालेली. आईनं सांगितलं, म्हणजे काय करू बाळा, ते खरं दूध असतं, हे माझ्याकडचं दूध खोटं आहे. हे जरी खरं असलं तरी खरं दूध पाजण्याची आपली परिस्थिती नाही ना तुला बाळा, आणि आपण गाय सांभाळू शकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला खरं दूध मिळत नाही बाळा, हेच दूध तुला घ्यावं लागेल. उपमन्यूनं सांगितलं, मला खरं दूध पाहिजे म्हणजे पाहिजे. काय करायचं? उपमन्यूच्या आईनं सांगितलं, देवाची आराधना कर, देवच तुला खरं दूध देईल, मला देणं शक्य नाही. उपमन्यूनं त्याच्याकरता दुधाकरता, वाटीभर दुधाकरता बिचाऱ्यानं तपस्या केली. त्या तपस्येमध्ये भगवान शंकराची आराधना त्याने केली. शंकराच्या आराधनेमध्ये त्याची एकनिष्ठ भावना तपासण्याकरता म्हणून भगवान शंकराने त्याची परीक्षा घेतली. नारदाने जर शंकरांना सांगितलं, देवा
उपमन्यूची तपस्या चालू आहे, एकनिष्ठ भक्त आहे, तुमच्याशिवाय दुसऱ्याला मानायला तयार नाही, तुमच्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये अनन्यता आहे, उपासना चालू आहे, त्याला दर्शन द्यायला जा. शंकराने सांगितलं त्याची एकनिष्ठा तपासतो मग दर्शन देतो. तपासा म्हणा. मग भगवान शंकराने काय केलं, इंद्राचं रूप धरलं, आपल्या नंदीला केला ऐरावत, हातातल्या त्रिशूळाचा केला वज्र. आपण शंकर स्वतः इंद्र झाले. त्या उपमन्यूच्या आश्रमाच्या समोरून असे भगवान शंकर जाताना इंद्राला त्यानं पाहिलं, म्हणजे शंकरालाच पाहतोय पण इंद्र रूपात पाहतोय. उपमन्यूने पाहिलं, धावत समोर गेला. उपमन्यूला वाटलं की बाबा मी ज्याची आराधना करतो त्याच्याच अधिकार क्षेत्रामध्ये नांदणारा एक देव, त्याचाच दास आज आपल्या आश्रमासमोरून जाताना आपल्याला दृष्टीगोचर होतो. म्हणजे शंकराच्या कृपेचे दिवस जवळ आले. दूत समोर आला म्हणजे मागून मालक येणार आहे हे निश्चित झालं ना. जाऊन स्वागत केलं. या म्हणे महाराज, या माझ्या आश्रमात या. इंद्राला बोलावलं, बसवलं, सन्मान केला. इंद्राची भक्ती म्हणत नाही, शंकराचा आहे एक दास आपल्याकडे आलाय म्हणून त्याच्या सेवेमध्ये तो प्रवृत्त झाला. बोलावलं, बसवलं, दिलं थोडस काहीतरी आश्रमात फळफूल जे काही होतं ते समर्पण केलं, नमस्कार केला. मग इंद्र बोलायला लागले, काय चाललंय उपमन्यू? काही नाही म्हणा. उपासना कशा करता? कोणाची करता? शंकराची. कशा करता? दुधा करता. शंकर दूध देतील काय? शंकराकडे दूध आहे? अरे राहणं स्मशानामध्ये त्या बाबाचं. कोण बोलतंय? शंकरच बोलतात. फक्त इंद्राच्या रूपात बोलतात, तेवढा काय तो बदल आहे. शंकराला दूध देणं जमणार नाही बाळा. भगवान शंकराच्याकडे त्यांचा वास स्मशानामध्ये. अरे बार दूध द्यायकरता गाय जरी मानली तर त्याच्या जो गाय तरी का बैल आहे, बैल, त्याचं काय दूध काढता येतं? कुठून देणार आहे बाळा तो दूध? मग काय करावं? माझ्याकडे म्हणे कामधेनूची खिल्ला रे, माझ्याकडे स्वर्गामध्ये कामधेनूची खिल्ला. तो माझी उपासना कर, आजपासून सोडून दे, नमशिवाय सोडून दे, नमो इंद्राय म्हणायला लाग. कर उपासना माझी. शंकराच्या निंदेमध्ये जेव्हा इंद्राची प्रवृत्ती झालेली उपमन्यूने पाहिली तेव्हा उपमन्यू रागावला, म्हणायला लागला, भगवान शंकराच्या बद्दल तुम्ही अभद्र शब्द बोलत जर असाल तर तुम्ही देव असा ना कोणी असा. शाप देतो म्हणे तुम्हाला. आणि शाप देण्याकरता म्हणून याला डोळे भेटून संकल्प करून पाणी असं मंत्रायचं आणि शिंपडायचं असं ठरवलं, आचमन करून बसला. संकल्प करायचा, एवढ्यात तिकडं पाहायला लागला तर काय समोर इंद्र नसून शंकरच दिसायला लागले. आता म्हणजे वज्र नाही, त्रिशूळ आहे. इंद्र नाही, शंकर आहे. नंदी नाही, हे ऐरावत नाही, नंदी हे. पाहिल्याबरोबर तो जवळ गेला, जवळ जाऊन म्हणायला लागला, काय महाराज कसं काय? देवाने सांगितलं तुझी परीक्षा गेली बाळा, तुझी एकनिष्ठा माझ्याविषयी आहे की नाही. इंद्राचं ऐश्वर्य पाहून आणि माझा स्मशानवास पाहून, त्याच्याकडे असलेली कामधेनूची खिल्लाद आणि माझ्याकडे असलेला म्हातारा बैल, हे सगळं बघून तू इंद्राकडे प्रवृत्त जर झालास तर तुझ्या अंतःकरणात एकनिष्ठा नाही असं लक्षात येईल. हे पाहण्याकरता म्हणून मी तुझी एकनिष्ठा तपासण्याकरता हा सगळा प्रयत्न केला. त्याने सांगितलं म्हणे देवा काही असो. इंद्राला तो बोलला होता इंद्राच्या रूपात देव असताना, अपि कीटः पतंगो वा भवेयम शंकराज्ञया न तु शंकरत्वया दत्तम त्रैलोक्यमपि कामये. भगवान इंद्राला तो बोलला, इंद्रा अहो म्हणे शंकराची माझ्या इच्छा जर असली तर त्यांच्या इच्छेकरता मला कीटक पतंग होणं सुद्धा मान्य आहे. पण तुम्ही इंद्राने दिलेलं त्रैलोक्याचं ऐश्वर्य सुद्धा मी घेणार नाही. ही एकनिष्ठा पाहिल्याबरोबर शंकर प्रगट झाले. दर्शन घेतलं. विचारलं काय पाहिजे बाळा? दूध पाहिजे. किती पाहिजे? वाटीभर पाहिजे. आणि वाटीभर दूध दे म्हणणाऱ्या उपमन्यूला मागा दूध दे म्हणितले यासाठी वाटी केवढी केली? आगविया क्षीराब्धीची करुणी वाटी उपमन्यू पुढे धुर्जटी ठेवली जैसी. भगवान शंकराने ती क्षीरसागराची वाटी उपमन्यू समोर ठेवले. महाराज त्या कथेचा उल्लेख करून म्हणतात, नामासाठी बाळा क्षीरसागरी कोंडिले. क्षीरसागरात त्या उपमन्यूला कोंडलं म्हणजे काय? पराधीन केलं नाही ना. क्षीरसागरामध्ये कायमचं अधिपती करून ठेवलं. पुढे चला. म्हणजे नामाचा परिणाम. त्याला नमशिवाय म्हणून नामाची आराधना केली होती. नामाने त्याला एवढं फल प्राप्त झालं. अरे बाबा याच नामासाठी, आपल्या नामासाठी लागे शंखासुरा पाठी फोडून या पोटी वेदचारी काढिले. हे शंखासूर पुराणामध्ये काही ठिकाणी शंखासूर नाव आहे, काही ठिकाणी वेगळी नाव आहे.
एक हयग्रीव नाव आहे, पुराणामध्ये आलेलं हयग्रीव नाव. ते देवी भागवत ना, आपल्या भागवतात आहे की श्रीमद भागवतात मत्स्यावताराची कथा सांगताना आसीदती कल्पांते ब्राह्मो नैमुत्तिकोलयः समुद्रोपकृतास्तत्र लोकाभूरादय नृप काले नागत निद्रस्य धातुशिशैशोर्बली मुखतो निसृतान वेदान हयग्रीवंतिके हरत. भागवतात आहे. मत्स्यावताराचं चरित्र सांगत असताना असं म्हणले, काय झालं, माग नैमित्तिक प्रलयाचा प्रसंग होता. नैमित्तिक प्रलय म्हणजे ते नित्य, नैमित्तिक, प्राकृतिक, आत्यंतिक 4 प्रकारचा जो प्रलय आहे की नाही, त्याच्यामध्ये नैमित्तिक प्रलय म्हणजे एक इंद्राचं आयुष्य संपल्याच्या नंतर भुवहा स्वाहा 3 लोक जलमय होणं. या नैमित्तिक प्रलयाचा समय असताना प्रलयाचा समय आला, ऐका, नैमित्तिक प्रलयाचा समय आला की ब्रह्मदेवाला थोडी झोप येते म्हणे. ब्रह्मदेवाला झोप येते. प्रवचनाच्या प्रलयाचा समय आला, आपली झोप संपते. हो, उलट बोलायचं मला, तुम्ही हसता कशाला? आपली झोप संपते. तर नैमित्तिक प्रलयाचा समय आला, ब्रह्मदेवाला झोप आली. आसीत अतीत कल्पांते ब्राह्मो नैमित्तिकोलयः समुद्रोपप्लुतास्तत्र लोका भूरादय नृप कालेन आगत निद्रस्य धातुः शिशैशोः. तो झोपायला लागला. धातु शिशयोर बली मुखतून निसृतान वेदान. मग त्यांच्या मुखातून बाहेर पडत असत झोपेत वेद म्हणणं चालूच आहे ब्रह्मदेवाचं. आणि मग त्यांच्या मुखातून बाहेर पडत असलेले वेद हयग्रीवा अंतिके अहरत. हयग्रीव नामाचा दैत्य देवाच्या जवळ गेला ब्रह्मदेवाच्या, आणि त्यानं ते वेद चोरून न्यायला सुरुवात केली. त्यानं ते वेद चोरून गेल्याच्या नंतर ज्ञात्वात दानवेंद्रस्य हयग्रीवस्य चेष्टितम. मग दानवेंद्र हयग्रीवाचं ते चेष्टित म्हणजे ती क्रिया भगवंताने जाणली. ब्रह्मदेव जरी झोपला तरी भगवंताला जागा राहावं लागतं ना, ते जागेच आहे. त्यांनी बघितलं, अरे हा हयग्रीव चोरायला लागला, मग काय करा, दधारश्य फरी रूपम. भगवंताने मग मत्स्यावतार धारण केला. अशी कथा. मग त्या मत्स्यावतार कथेच्या संबंधानं मत्स्य पुराणात असं वर्णन आहे, ब्रह्मदेवाच्या मुखातून बाहेर पडत असलेले वेद चोरून आपल्या पोटात साठवून शंखाच्या आकृतीचा हा हयग्रीव म्हणून शंखासूर हा धावत निघाला. भगवंताला कळालं. पण भगवंताचं कसं आहे, भक्तांनी काहीतरी प्रार्थना केल्याशिवाय त्यांना भक्ताच्या रक्षणाकरता यायची सवय नाही. मग काय करा, मग ब्रह्मदेवाच्या अंतःकरणाला देवानं प्रेरणा दिली. थोडं जाग केलं, उठा उठा, झोपू नका. नाही, ते भगवान बोलले. तुम्हाला म्हणायचं काही कारण नाही, कारण आपल्या प्रवचनाच्या प्रलयाची वेळ, जागृतीची वेळ. भगवंतांनी सांगितलं, ब्रह्मदेवाला उठवलं, अंतःकरणाला त्यांच्या प्रेरणाने उठवल्या बरोबर ब्रह्मदेवाने उठल्या उठल्या लक्षात आलं, अरे गेलं, वेद गेले, चोरून नेले, शंखासुराने नेले, हयग्रीवाने नेले, काय करा. मग भगवंताचा धावा केला. आणि भगवंताचा धावा करत असताना त्याने नाममंत्राने देवाचं स्तवन केलं, देवाचा धावा केला. म्हणून आपुलिया नामासाठी ते ब्रह्मदेवाने नामाने स्तवन केल्याबरोबर भगवान लागे शंखासुरा पाठी, शंखासुराच्या पाठीमागे लागले आणि त्याला फोडून या पोटी वेदचारी काढले. त्याच्या पोटातून भगवंतांनी वेद परत आणून दिले. कथा आहे. नामस्मरणाच्या योगानं ब्रह्मदेवाला वेद प्राप्त झाले. बाबा किती सांगावं, आठवण नाही त्या चांडाळा. किती सांगितलं तरी नामाचं महत्व न मानणाऱ्या चांडाळाला आठवण राहतच नाही. पुढे चला, जगी प्रसिद्ध आहे बोली. जगामध्ये अशी एक गोष्ट प्रसिद्ध आहे. काय प्रसिद्ध? नामे गणिका तारिली. गणिका कोण आहे? तुकाराम महाराजांनी म्हणले, व्यभिचारिणी गणिका असता कुंटिनी विश्वासतीचे म्हणजे राघोबाचा. आहे की नाही? काय काय शब्दात व्यभिचारिणी कुंटिनी म्हणलंय. व्यभिचारिणी वेगळी आहे, कुंटिनी वेगळी आहे. ते काय सांगत बसतो नाही, पण सांगतो. आलंय ना आता त्या शब्दात. तुकाराम महाराजांनी शब्द वापरले म्हणल्यावर आपल्याला अर्थ तरी कळायला पाहिजे. जी स्वतः व्यभिचार करते ती व्यभिचारिणी. जी 8पेक्षा अधिक पुरुषाशी संबंध ठेवते ती वेश्या, महावेश्या.
आणि तारुण्य ओसरल्याच्या योगानं जिला स्वतःला व्यभिचार शक्य नसल्यामुळं अन्यान्य पुरुषाचा स्त्रियांचा संबंध घडवून जी व्यभिचार घडवते ती कुंटिनी. सुभाषितात येते आदौ वेश्या पुनर्दासी पश्चात भविती कुंटिनी कुंटिनी सर्वोपाय परीक्षिणा वृद्धा नारी पतिव्रता. ते सोडून द्या, विनोद आहे त्याच्यामध्ये, ते जाऊ द्या. पण ते आदौ वेश्या पुनर्दासी नंतर कुंटिनी, ही कुंटिनीच्या रूपाला प्राप्त झालेली म्हातारपणातली गणिका विश्वासतीच्या मनी राघोबाचा. गंमत काय झाली ज्ञानोबरायला विचारा. तू ते आराधी ना ऐके. या गणिकेनं काय केलं होतं, म्हणजे ती वेश्याच होती अगोदर, पुन्हा दासी झाली, म्हातारपणात कुंटिनी झाली, कुंटलपणा केला. एवढे सगळे दोष करणाऱ्या या गणिकेनं आपल्या घरामध्ये पोपट सांभाळला होता. पोपट, पूस, ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द पूस म्हणजे पोपट आहे. पूसा, पूसा म्हणजे पोपटाला. त्या पोपटाला तिनं नाव ठेवलं होतं राघोबा. आणि त्याचं एवढं प्रेम होतं की मरत काळी तिच्या तोंडात त्या राघोबाला हाक मारण्याच्या अजय वेळानं जसं पोराला हाक मारली, तिनं त्या पोपटाला हाक मारली. आराधी ना ऐके. तेव्हा तुझी तिनं आराधना केली नाही, तुझं श्रवणही केली नाही. होती पुसा बोलावी तर कौतुके. त्या पोपटाला ती कौतुकाला बोलावीत होती. तर अशा अवस्थेत काय केलं, ती एक गणिक तो किंवा ती एक गणिके तो किंवा वैकुंठी या गणिके सुरवाड केला. त्या गणिकेला देवा तुम्ही वैकुंठवास देता. कारण शेवटच्या काळात राघोबा म्हणाले, राघोबा देवाचं नाव आहे. अंतकाळामध्ये देवाचं नाव मुखाला कोणत्या निमित्तानं कल्याण गणिकेचं चरित्र. अरे जी गणिका जी वेश्या होती, जी दासी झाली, जी कुंटिनी झाली, एवढी पाप करणारी, आराधना नाही, भगवंताचं श्रवण नाही, अंतकाळापर्यंत नाही, पण शेवटी पोपटाला बोलवण्याच्या निमित्तानं राघोबा नाव तोंडाला आलं, कल्याण झालं तिचं. जगी प्रसिद्ध ही बोली नामी गणिका तारी. एवढंच नाही, आणखी ही उद्धरली पापकी महादोषी. कितीतरी पापी, कितीतरी महादोषी, अजामेळ, वालाकोळी यांचा सगळ्याचा उद्धार नामानं केलाय बाबा. पण किती सांगितलं तरी आठवण नाही त्या चांडाळा. नामाचं महत्व नाकारणाऱ्या चांडाळाला आठवण राहतच नाही. पुढे ऐका, अजून एक प्रल्हादाचं शेवटचं उदाहरण. जे हे पवाडे गरजती. अजूनही पुराणाचे पवाडे गरजण चालूच आहे. काय नाम प्रल्हादाच्या चित्ती, प्रल्हादाच्या चित्तात नाम आहे. त्या नामानं काय केलं, जळता उडता घाती राखे हाती विषाचे जळत असताना, समुद्रात उडत असताना, अनेक राक्षसांच्याकडून अनेक प्रकारचे आघात होत असताना आणि विष पाजवलेला असताना, या सर्व मरणोपायाच्या हातातून त्याचं रक्षण कोणी केलं, नामाने केलं. चित्तात असलेल्या नामाने केलं. किती सांगू बाबा, काय सांगू आईशी कीर्ती. तुका म्हणे नाम ख्याती, अशी नामाची ख्याती, नामाची कीर्ती किती सांगू बाबा. पण चांडाळा लक्षात राहत नाही करे बाबा तुला. नरका प्रति जाती निषेधिती ती एक. या नामाचा महिमा, त्याचा निषेध करणारे नरकात जातात असं महाराजांनी शेवटी सांगितलं. म्हणजे नाम महिमा आहे, मान्य केला पाहिजे. 4-5 उदाहरणातून महाराजांनी नामाचा महिमा व्यक्त केला. सुरुवातीची भाषा जी महाराजांची प्रवृत्त झाली ती व्यतिरेक मुखाची. मध्यंतरी नाम महात्म्य व्यक्त करणारी कथानक जी महाराजांनी सांगितली ती अन्वय मुखाची. आणि अन्वय मुखाची नाम महात्म्य सांगणारी कथानक सांगून, नामाचा महिमा सांगून, पुन्हा नाम महात्म्य नाकारणाऱ्या माणसाला उपदेश करताना महाराज म्हणतात, बाबा जर नामाचा महिमा नाकारला तर नरकात जाशील. पुन्हा व्यतिरेक मुखात आले. शास्त्र आहे. तुकाराम महाराजांसारखा संत महात्मा उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता विसरत नाही. कुठं सुरू झालं दुसरीकडेच गेलं, आपलं चालतं तसं. जिथं सुरू झालं तिथंच येणं. संतांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं चिंतन आपल्याला करावं लागतं. आपण यथामते बऱ्याच दिवसात लांबलेला हा विचार केला. एकंदर नामाने आणि भक्तीने मोक्ष नाही म्हणणारा माणूस भले ज्ञानाचा अभिमान घेणारा असो, त्याला सुद्धा सुशिक्षण कसं द्यावं हे तुकाराम महाराजांच्या या वचनातून आपल्याला कळतं. हा व्यतिरेक मुखाने महाराजांनी व्यक्त केलेला नामाचा महिमा आपण पाहिला. अजून पुढच्या या अभंगात महाराज नामाचाच महिमा बोलतात. जास्ती तरी एक विठ्ठलाची गाई हा अभंग आहे. उद्यापासून त्याचा विचार करू. कुंडलिक वरदान